नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. मराठी बाणा, मराठी अस्मिता आणि मराठी भाषा ही बेळगावात अजूनही टिकून आहे. मात्र दडपशाहीमुळे बेळगावची मराठी संस्कृती कुठेतरी हरवत चालली आहे. ती टिकवून ठेवायची असेल तर सीमा भागातील मराठी भाषिकांचा आवाज लोकसभेत घुमला पाहिजे. याकरिता महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांनाच आपले अमूल्य मत देऊन बहुमताने विजयी करा, असा सूर आज बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचे शक्ती प्रदर्शनादरम्यान ऐकू आला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकापासून या प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली. प्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील हे एका बैलगाडीतून आले होते. त्यांच्या सोबत ॲडव्होकेट अमर येळ्ळूरकर, रमाकांत कोंडुस्कर, शुभम शेळके, महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, माजी महापौर रेणू किल्लेकर, माजी नगरसेविका सरिता पाटील, सुधा भातखांडे, माजी उपमहापौर रेणू मुतकेकर, मधुश्री पुजारी, शिवानी पाटील, साधना पाटील, मनोहर हलगेकर, RM चौगुले, रणजित चव्हाण पाटील सहभागी झाले होते. महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज शुक्रवारी आपले सुपुत्र व बेळगाव लोकसभा निवडणुकीचे काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्या प्रचारार्थ रामदुर्ग तालुक्यात आपला प्रचार दौरा केला. रामदुर्ग तालुक्यातील हलगत्ती, लिंगदाळ, इटगल, चिक्कदसी व हंपीगोळी गावात जाऊन मतयाचना केली. गावामध्ये पारंपरिक कला पथकांच्या समवेत भव्य रॅली काढण्यात आली. प्रचार सभेला उद्देशून बोलताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, काँग्रेस दिलेले वचन कधीही विसरत नाही. भाजपचे नेते खोटं बोलण्यात पारंगत आहेत. दिलेली आश्वासने ते कधीही पूर्ण करत नाहीत. त्यामुळे गरीब कल्याणाकरिता कार्यरत काँग्रेस पक्षाला निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले. या प्रसंगी अशोक पट्टण, प्रदीप पट्टण, मंजुळा देवरेड्डी, सुनंदा दोड्डवार, GB रंगनगौडा व इतर सहभागी झाले होते. बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व अधिकाधिक वकिलांनीच केले आहे. पहिले खासदार बळवंतराव दातार, शिवानंद कौजलगी, अमरसिंह पाटील, SB सिद्धनाळ, सुरेश अंगडी हे खासदार वकील पेशातूनच राजकारणात उतरले होते. त्यामुळे बेळगावची ही परंपरा खंडित होऊ न देता वकिलांनी भाजपला मतदान करून माजी मुख्यमंत्री ॲडव्होकेट जगदीश शेट्टर यांनाच खासदार करा, असे आवाहन जगदीश शेट्टर यांनी केले. शुक्रवारी बेळगाव बार असोसिएशनच्या ॲडव्होकेट DB दीक्षित सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. हुबळी येथील BVB कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा निर्घृण खून कॉलेज कॅम्पसमध्ये करण्यात आला. ही एक धक्कादायक बाब असून राज्यात कॉलेजचे कॅम्पसही सुरक्षित राहिलेले नाही. राज्याला काळिमा फासणारी ही घटना असून असे प्रकार यापुढे होऊ नयेत, यासाठी दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे राणी चन्नम्मा चौक येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. गदग शहरामध्ये आज सकाळी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बेटगेरी नगरसभा उपाध्यक्षांच्या कुटुंबातील चौघांचा खून करण्यात आला आहे. नगरसभा उपाध्यक्षा सुनंदा बाकळे यांचा चिरंजीव कार्तिक वय वर्ष 27, परशुराम वय वर्ष 55, लक्ष्मी वय वर्ष 45, आकांक्षा वय वर्ष 16 अशी मृतांची ओळख पटली आहे. गदग पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत असून आरोपींचा शोध घेत आहेत. तरुण जसे क्रिकेटला महत्त्व देतात, त्याचप्रमाणे देशाच्या लोकशाही बळकटीसाठी मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. संविधानाने आम्हाला मतदानाचा हक्क दिलेला आहे. हा हक्क तुम्हाला देशाचे भविष्य घडवण्याचा अधिकार देते. यासाठी तरुण मतदारांनी जागरूकतेने मतदान करावे, तसेच आसपासच्या मतदारांनाही मतदानासाठी प्रवृत्त करावे, असे वक्तव्य खानापूर मतदारसंघाने निवडणूक अधिकारी बलराम चव्हाण यांनी केले. जिल्हा स्वीप कमिटी, नगरपंचायत, युवा व क्रीडा विभागाच्या वतीने शहरातील मलप्रभा स्टेडियमवर शुक्रवारी युवा मतदारांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटकासह महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश व गोवा येथे दरवर्षी अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. येत्या रविवारी दिनांक 21 एप्रिल रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समादेवी मंगल कार्यालय, समादेवी गल्ली, बेळगाव
येथे तसेच दत्तगल्ली वडगाव येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तर यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खानापूर येथील ज्ञानेश्वर मंदिरात श्री संत बाबूराव महाराजांची 104वी पुण्यतिथी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात झाला. 2 दिवसापासून सुरू असलेल्या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. गुरुवार दिनांक 18 रोजी सकाळी काकड आरती, नित्यपूजा झाल्यानंतर मारुती सांबरेकर यांचे कलाकीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी दिंडी सोहळ्याने रात्री उशिरा सांगता झाली. श्री संत शिरोमणी नामदेव महाराज विठ्ठल मंदिर, विठ्ठलदेव गल्ली, शहापूर, बेळगाव येथे आज चैत्र शुद्ध एकादशी म्हणजेच कामदा एकादशी निमित्त चैत्री वारीचे औचित्य साधून उष्माघात वाढल्याने भगवंतास चंदनुटीची पूजा बांधण्यात आली आहे. त्यामुळे भगवंताचे रूप आणखीनच सुंदर आणि अलौकिक असे दिसत आहे. गेल्या आठवड्यापासून बेळगाव, विजापूर व बागलकोट जिल्ह्याला वरदान ठरलेली कृष्णा नदी पूर्णपणे कोरडी पडली होती. त्यामुळे कृष्णा नदी काठावर पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली होती. त्याकरिता विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोयना किंवा वारणा जलाशयातून कर्नाटकातील जनतेला 2 TMC पाणी सोडण्यात यावे अशी विनंती केली होती. त्या विनंतीला मान देऊन महाराष्ट्र शासनाने वारणा व कोयना जलाशयातून राजापूर बंधाऱ्यामार्गे बुधवारी सायंकाळपासून 2 TMC पाणी कृष्णा नदीत सोडले. ते पाणी शुक्रवारी मांजरी येथील बंधाऱ्यापर्यंत आले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कृष्णेच्या पाण्यात उतरून आनंद व्यक्त केला. तसेच मांजरी बंधाऱ्यावर घातलेले 2 दरवाजे इंगळीच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतः श्रमदान करून काढले. गेल्या 15 दिवसात निप्पाणीसह परिसरातील ग्रामीण भागात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत होता. वाढता उष्मा नागरिकांना हैराण करताना जनजीवन विस्कळीत होत होते. वाढता उष्मा आरोग्यावर परिणाम करत होता. रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत होती. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या भागात वळीवाची हजेरी सुखद ठरत होती. पण निप्पाणी परिसर मात्र यापासून वंचित राहिला होता. प्रत्येकाला वळीव पावसाची प्रतीक्षा लागली होती. त्याला काहीसा पूर्ण विराम मिळताना गुरुवारी संध्याकाळी निप्पाणीसह परिसराला वळीव पावसाने हजेरी लावत सुखद दिलासा दिला. पण याच वेळी झालेले वादळी वारे ढगांच्या गडगडाटात आणि विजेंच्या कडकडाटात नुकसानीला कारण देखील ठरले. तीव्र उन्हामुळे भूजल पातळी घटत असल्याने विहिरीतील पाणी साठ्यात कमालीची घट होत चालली आहे. परिणामी याचा पिकांना पाणी पुरवठा करण्यास फटका बसत आहे. पाणी पातळीत म्हणावी तशी वाढ होत नसल्याने विहिरीतून 2 ते 3 दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यातून चिंता व्यक्त होत आहे. पिके वाचवण्यासाठी कूपनलिकांचा आधार घ्यावा लागत आहे. उन्हाळ्यात भेडसावणारी पाणी समस्या लक्षात घेता अनेक शेतकऱ्यांनी कूपनलिका खोदताना 8 ते 10 फूट अधिक खोलवर खोदाई केल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे. सध्या तरी विहिरीत पाणी खोल गेल्याने जीवाला घोर लागला आहे. खडकलाटसह परिसरात 18 रोजी रात्री अवकाळी पावसाची हजेरी लागल्याने नागरिक व शेतकरी बांधवांच्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे परिसरात काही घरे व दुकानांवरील पत्रे उडून गेले, तर मार्गांवरील झाडे उन्मळून पडली. त्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. अनेकांच्या घरात पाणी शिरले. काही शेतकऱ्यांच्या घरात असणारा तंबाखू सुरक्षित करण्याची लगबग झाली. शुक्रवारी सकाळी 6 वाजता विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला. आथणी तालुक्याच्या दुष्काळ भागात उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत अवकाळी पावसाची हजेरी लागली असली तरी कायमचा पाणी प्रश्न आटोक्यात आलेला नाही. परिणामी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पडणाऱ्या कडाक्याच्या उन्हात पोटाच्या खळगीसाठी कष्ट करण्याची वेळ तरुणांसह वयोवृद्धांवर आली असल्याचे चित्र रोहयो कामगारांमध्ये पाहावयास मिळत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.